उशीर केला सौ याला? अगं दुकानात लय गर्दी होती आणि मग ते आम्हाला लगे कोण मुंडी फोडून देणार. 10 मिनिटं थांबा म्हटला म्हणून ती मुंडी फोडूनच आणली बघ. आता ती पाठी घ्या आणि धुवून घ्या तर भाकरी करू सोर. मुंडी तर धुवून घ्या की. आज मटणाच्या दुकानात जरा गर्दी होती हो, आणि मटण असलं की चटक्यात देतात आणि मुंडी घेऊन फोडून द्यायचं म्हटलं की जरा थांबा म्हणतात. म्हणताना जरा उशीर झाला. आता ही जरा चांगली धुवून घेतो. आरो करून अशी आरा भाकरी भाजून घ्यायची. आता इथं आपली भाकरी टाकायची तव्यात. रोज दुपारचं रानाचं जेवण करतोय, मग आज मुंडी आणल्या. मग तिला म्हटलं आज संध्याकाळचं जेवण चुलीवर मुंडीच कालवून झणझणीत कर. तिच्या भाकरी वरतो फोडणीला जरा कांदा बारीक चिरून घेतो की. आता हा भाकरी झाल्यात. चुलीत आर बी चांगला पडलाय. हे तर जरा खोबरं लसूण आणि कांदा जरा भाजून घेतो की. आता आर कसा रसरशीत पडलाय बघा, त्याच्यात सगळं भाजून घेतो की. आता फोडणीला चुलीवर जरा पातेल ठेवतो. आरात सगळं चांगलं भाजलं या. असं आरात भाजायला गेलं की नाही की जरा चुली इष्टेच हो. आता पातेली गरम झाली, आता तेल वतायचं. तेल चांगलं कडले हे एक चमच्यात जिरं टाकायचं. आता हे बारीक चिरलेला कांदा आहे त्याला घालायचा. कांदा बी त्याला चांगला लालसर वस्तूवर भाजून घे. जर लसूण तर सोलाय की तर ठीक आहे. असा कांदा भाजताला की नाही त्यात एक चमचा हळद टाकायची. मुंडी त्यात घालतो. आता हे त्याला चांगलं खलबत करून घ्यायचं. आता याच्यात मीठ टाकून जरा झाकून ठेवतो. आता या ताटात जरा पाणी वाटायचं म्हणजे लालसर पाण्यात जाते त्याला अंगचं पाणी सुटतंय आणि हे पाणी गरम मग मुंडीत घालायला घेतंय. त्याला अंगचं पाणी सुटतो. जरा पाठव सौदा तर वाटतो. सौद्याला आता भाजलेलं खोबरं, कांदा, तीळ, आल्याचा तुकडा, लसूण आणि जरा कोथिंबीर घेतली. आता हे सगळं पाट्या वाटून घेतो. आता ती पाट्यावर सौदा वाटायला आल्या तर ह्याला जरा अंगचं पाणी जर सुटलंय का बघतो. आता याचा लालसरपणा जाऊन त्याला आता अंगचं पाणी सुटायला लागले बघा. आता हे शिजायला वर झाकलेल्या ताटात पाणी ठेवलेलं हे आता ऊन झालंय. यात वततो की आता. आणि परत या वरल्या झाकलेल्या ताटात पाणी वतायचं. मुंडी जर तुम्हाला खायची असली तर चांगली चुलीवर गरगरीत शिजवून घ्यायची, म्हणजे त्याच्या हाडाचा अर्क सगळा रश्यात उतरतोय. जर तुमच्याकडे चूल नसली तर कुकरला एक 8-9 शिटा दिला असता की नाही चांगली गरगरीत शिजत्या. म्हणून म्हणलं आज मुंडी आणली होती, आज चुलीवरच गरगरीत मुंडी शिजवून खायची.
आता ह्यो सगळा जरा जरा खडा मसाला घेतलाय. आता ह्यो सगळा खडा मसाला या कापडात बांधून घेणार आहे. असं एक कॉटनचं कापड घेऊनच ह्यात बांधायचं. आता याची गाठ बांधून घेतो. अशी ही गाठ बांधून घ्यायची. ही गाठ ह्याच्यात टाकतो. आता आणि याला परत झाकून ठेवायचं. असा जर तुम्ही खडा मसाला सगळा बांधून त्या रश्यात जर सोडलासा तर त्या रश्यात त्या खड्या मसाल्याचा अर्क सगळा उतरतोय. जी रसा खाताना खडा मसाला बी लागत नाही आणि रश्याला चव बी चांगली येते. आता हे सौदा सगळा बारीक झालाय, आता जरा काढून घेते ते. हे ताटातलं पाणी आता ओततो की. आता हे पाट्या वाटल्या सौदा आता यात घालायचा. हे सौद्याचे पाणी यात ओततो. त्या रशाबरोबर हे सौदा बी चांगला शिजतो या. आणि आधी काय आरात खोबरं, कांदा, लसूण सगळं भाजून घेतलं होतं, तर मग रसा खाताना काय कच्चा लागत नाही. आता हे शिजलंय का बघतो की. आता हे कसं गरगरी शिजले बघा. अशी मुंडी चांगली गरगरी शिजवून घ्यायची. त्या तेलात चटणी भाजून आता ह्याच्यात ओतायची. अशी चटणी तुम्ही टाकला नाही, कालवण खाताना मिरचट लागते, म्हणून तेलात चटणी चांगली खालवर करून घ्यायची आणि मग त्यात ओतायची. आता ह्याच्यात जरा तेल होतो आणि तेल बी चांगलं काढल्याशिवाय चटणी टाकायची. आता ह्याच्यात 1-2 पळ्या चटणी टाकतो. अशी तेलात चटणी चांगली खालवर करून घ्यायची. आता हे कापड बांधून ठेवलेलं ह्याच्यात काढतो की. चटणी तेलात चांगली भाजली, आता ह्याच्यात ओतून घेतो. आता रसा घालून याचा कढईत हलवून. आता या रशाला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची. जरा मीठ टाकतो. तुम्ही जर तेलातली गरगरीत मुठी शिजवून त्याचं सूप काढून लहान मुलासनी, म्हाताऱ्या माणसांनी दिलासा तर शरीराला लय चांगलं असतंय आणि हाडासनी बी कॅल्शियम मिळतंय. अशी मुंडी वरचीवर आणून खावावी, चांगलं असतंय. आता याला चांगली खळखळून उकळी आली. आता ही मुंडीच कालवून खायला तयार झाली. जी गरगरी शिजल्या म्हणता त्याचा सगळा अर्क रश्यात उतरलाय. त्याने रसाची लागायला म्हणता किती खावा असं झालंय.